मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की असे ना तीन प्रकारचे प्रश्न. होय मित्रांनो, असे तीन प्रकारचे प्रश्न, जे तीन प्रकारचे प्रश्न ना जर कोणतीही मुलगी जर बोलता बोलता जर तुम्हाला विचारत असेल ना, तर मित्रांनो तुम्ही समजून जावा की ती मुलगी ना तुम्हाला लाईक करते, त्या मुलीला ना तुम्ही खूप जास्त आवडता आणि ती मुलगी ना तुम्हाला आपला बॉयफ्रेंड बनवायचा विचार करत आहे. कारण मित्रांनो, जेव्हा एखाद्या मुलगीला ना कोणताही मुलगा जेव्हा तिला आवडायला लागतो ना, जेव्हा कोणतीही मुलगी एखाद्या मुलग्याला ना लाईक करायला लागते, तेव्हा ती मुलगी ना त्या मुलग्याला असे तीन प्रकारचे प्रश्न ना म्हणजे त्या मुलग्याला जरूर विचारते. कारण मित्रांनो, त्या मुलगीला ना त्या मुलग्याचा बॅकग्राऊंड पूर्ण जाणून घ्यायचा असतो. तर मित्रांनो, ह्यासाठी ना आजचा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ ना हा तुम्ही पूर्ण बघा. कारण जर अर्धवट व्हिडिओ बघतलात ना तर तुम्हाला काहीच घंटा पण समजणार नाही. तर मित्रांनो, व्हिडिओला तर पूर्ण बघा. तर मित्रांनो, चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जो सर्वात पहिल्या टाईपचा जो प्रश्न आहे तो मित्रांनो असा आहे की तुमच्या ना लव्ह लाईफच्या संदर्भात. काय बोललो मी? तुमच्या ना लव्ह लाईफच्या संदर्भात. आता मित्रांनो, लव्ह लाईफच्या संदर्भात ह्याचा अर्थ असा होतो की मित्रांनो, जर कोणतीही मुलगी तुम्हाला ना जर असे प्रश्न विचारत असेल की फॉर एक्झाम्पल, आता तुला कोणी मुलगी आवडते का, म्हणजे तुझी ना ह्यापूर्वी कोणी गर्लफ्रेंड होती का, जर होती तर ब्रेकअप का झाला, म्हणजे तुला ना कोणत्या टाईपच्या मुली तुला जास्त आवडतात. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल की मित्रांनो मी तुम्हाला ना काय सांगायचा प्रयत्न करतोय. तर मित्रांनो बघा, जर एखादी मुलगी ना जर तुम्हाला असे प्रश्न विचारत असेल की म्हणजे तुमच्या प्रेम संबंधांच्या संदर्भात, तर मित्रांनो तुम्ही समजून जावा की त्या मुलीला ना तुम्ही कुठे ना कुठेतरी आवडता. कारण मित्रांनो बघा, कोणतीही मुलगी ना असे प्रश्न त्याच मुलग्याला विचारते जो मुलगा ना तिला कुठे ना कुठेतरी आवडत असतो. आणि मित्रांनो, असे प्रश्न ना कोणतीही मुलगी कोणत्या पण ऐऱ्या-गैऱ्या पोरग्याला बिलकुल विचारत नाही. तर मित्रांनो, हा पॉइंट ना तुम्ही कायमचा लक्षात ठेवा. आता मित्रांनो, त्याच्यानंतर जो दुसऱ्या टाईपचा प्रश्न आहे तो मित्रांनो दुसऱ्या टाईपचा प्रश्न असा आहे की मित्रांनो, जर कोणतीही मुलगी जर तुम्हाला असे प्रश्न विचारत असेल ना की म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुला ना खायला काय आवडतं, तुला ना कसे कपडे घालायला आवडतात, म्हणजे मित्रांनो तुमच्या आवडीनिवडीबद्दल जर कोणतीही मुलगी जर तुम्हाला प्रश्न करत असेल ना की म्हणजे तुला काय आवडतं, तुला काय आवडत नाही, म्हणजे मित्रांनो तुम्हाला समजलं असेल. कारण मित्रांनो, जास्त एक्सप्लेन करून ना इथे मित्रांनो तुमचा टाइमपास मला बिलकुल नाही करायचा. तर मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल की जर कोणतीही मुलगी जर तुम्हाला ना तुमच्या आवडीनिवडीबद्दल जर प्रश्न करत असेल ना, तरी पण मित्रांनो समजून जावा की त्या मुलगीच्या मनात ना तुमच्याविषयी म्हणजे मैत्री पलीकडे काही ना काहीतरी भावना आहेत. कारण मित्रांनो, असे प्रश्न ना एखादी मुलगी त्याच मुलग्याला विचारते जो मुलगा ना त्या मुलगीला आवडत असतो. असं मित्रांनो कोणत्याही पोरग्याला ना असे म्हणजे त्याच्या आवडीनिवडीबद्दलचे प्रश्न कोणतीही मुलगी ना अजिबात विचारत नाही. तर मित्रांनो, हा पॉइंट ना तुम्ही कायमचा लक्षात ठेवा. आता मित्रांनो, त्याच्यानंतर जो तिसऱ्या टाईपचा प्रश्न आहे तो मित्रांनो तिसऱ्या टाईपचा प्रश्न असा आहे मित्रांनो की जर कोणतीही मुलगी ना जर तुम्हाला तुमच्या फ्युचर प्लॅनबद्दल जर प्रश्न करत असेल ना की फॉर एक्झाम्पल, की म्हणजे तुम्हाला ना आयुष्यामध्ये पुढे काय करायचंय, म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणजे तुमचे फ्युचर प्लॅन काय आहेत, तुम्हाला भविष्यामध्ये ना कुठे जायचंय, जर असे प्रश्न जर कोणतीही मुलगी ना जर तुम्हाला विचारत असेल, तरी पण मित्रांनो समजून जावा की मित्रांनो त्या मुलगीला ना तुम्ही कुठे ना कुठेतरी आवडता. आणि मित्रांनो, असा प्रश्न विचारण्याच्या मागे त्या मुलगीचा हेतू असा आहे की मित्रांनो ती मुलगी ना तुमच्यासोबत आपलं
फ्युचर ना बघायचा प्रयत्न करते. त्यामुळे मित्रांनो ती मुलगी ना तुम्हाला तुमच्या भविष्याबद्दल असे प्रश्न विचारते, कारण मित्रांनो त्या मुलगीला ना तुम्ही कुठे ना कुठेतरी आवडताय. तर मित्रांनो हा पण पॉईंट ना तुम्ही कायमचा लक्षात ठेवा. तर मित्रांनो आय होप जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व तुम्हाला समजलं असेल. तर मित्रांनो आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.